मंडळी, स्वागत आहे तुमचं आता आपल्या सेकंड पॉडकास्टमध्ये. एक पॉडकास्ट ऑलरेडी अपलोड केलेला आहे, शॉर्ट म्हणजे रेग्युलर पॉडकास्टच आहे ते ॲक्च्युली, पण आपल्यासाठी शॉर्ट, कारण माझे मोठे मोठे पॉडकास्ट असतात म्हणून. सो सिन्स ते एक शॉर्ट पॉडकास्ट होतं, तर मी आता अजून एक अनदर शॉर्ट पॉडकास्टच अपलोड करत आहे. आणि उद्या वीकेंडचा वार एकदम धमाका घेऊन येते, कारण मग मला ते असं नको होतं की दोन एकदम इम्पॉर्टंट टॉपिक एकसाथ नको क्लॅश व्हायला. म्हणून सिन्स आधीचा पॉडकास्ट मावसाडवर आहे, म्हणून मग आता म्हटलं की सेकंड थोडं लाईट हार्टेड ठेवूया आणि वीकेंडचा वार उद्या एकदम धमाकेदार मोठा आणि मस्त घेऊन येऊया. सो आता थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल, आणि हा टॉपिक थोडे दिवस पेंडिंग पण होता. सो आज काहीतरी टाकलं आहे की यूट्यूबचं सिल्वर प्ले बटन आलं वगैरे, आणि तो व्हिडिओ आहे 2 ऑगस्टचा. म्हणजे असं त्यांनी स्वतः सांगितलं की 2 ऑगस्टचा, आणि आज काय आहे? आज आहे 21 ऑगस्ट. म्हणजे किती म्हणजे आरामात चाललं आहे. आणि अशा लोकांना प्ले बटन्स मिळत आहेत, अशा लोकांना व्ह्यूज मिळत आहेत, आणि खूप मेहनत करतो आहे आम्ही, खूप मेहनत आणि खूप असं, आणि आम्ही खूप त्रास काढला आहे, आणि ही जर्नी हे इतकं इझी नव्हतं, हे ते वगैरे, हे असे लोक बोलत आहेत. खरंच म्हणजे काय कळत नाही आहे. मी तेच म्हटलं ना की कधी ना काही गोष्टी बघून असं डोकं सुन्न व्हायला होतं. असं वाटतं की आपण इतकी मेहनत करतोय, मी काही असं प्ले बटनचं वगैरे म्हणत नाही, किंवा माझ्याबद्दल पर्टिक्युलरली पण बोलत नाही आहे. मी इन जनरलच बोलते आहे की खूप खरंच म्हणजे मी अतोनात मेहनत करताना आणि जेन्युइनली एफर्ट्स टाकताना मी लोकांना बघितलेलं आहे. पण मला आता असं वाटायला लागलं आहे ना की हे स्पेशली इन DBS कॅटेगरी, ह्याच्यामध्ये ना तुम्हाला हे असलंच काहीतरी फालतूगिरी करून आणि असंच मास दाखवून असंच फुकट्या लोकांचंच आता चाललेलं आहे ओव्हरऑलच. आणि हे आता या चिप्याकडे बघून वगैरे पण प्रकर्षाने जाणवते. बिकॉज तुम्ही बघा ना, म्हणजे आता ते लग्न ठरल्यापासून ह्याने जो म्हणजे पकड घेतली ते एकदम जोरदार, आणि लोकांना हेच बघायला आवडतं की काय छपरीगिरी चालली आहे, काय निब्बेगिरी करतो आहे, आणि कसं काय, आणि त्यांच्या लाईफमध्ये काय चाललं आहे, हे सगळं बघण्यामध्ये लोक अक्षरशः खूप असे इंटरेस्टेड असतात. पण हे लोक जराही, म्हणजे जे लोक त्या लोकांना तंगवत ठेवत आहेत, किंवा त्यांना कळलं आहे की लोक आता आपल्या ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड आहेत, तर हे लोक एकदम लोकांच्या जीवावर एकदम आरामात असतात, बिनधास्त एकदम. म्हणजे असं नाही की बाबा आता आपल्याला एवढं लोक विचारतायत, किंवा आता आपल्यावर लोक एवढं प्रेम करतायत, आपल्याला एवढा प्रतिसाद देत आहेत, तर आपली पण ड्युटी आहे की त्यांना वेळच्या वेळी त्यांच्यासाठी व्हिडिओज आणणं, किंवा थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट घेणं वगैरे नाही, टेकन फॉर ग्रांटेड घ्यायचं. आणि अशाच लोकांना चढवलं जातं. हीच खरी दुःखाची बाब आहे, असं मला एकंदरीतच वाटतं. कारण आता कधी ते आलेलं आहे, आणि स्पेशली अशी न्यूज जी ही ओज टू समवन, लाईक ही ओ दॅट न्यूज, टू गिव्ह दॅट न्यूज टू हिज व्ह्युअर्स. कारण ऑफकोर्स आम्ही असं नाही म्हणत आहे की बाबा तुम्ही व्ह्युअर्सचं नाव त्याच्यावर कोरून घ्या वगैरे, आता एवढे सबस्क्रायबर्स आहेत तर डेफिनेटली नाही, बट ॲटलिस्ट ते प्ले बटन मिळालं आहे, ज्यांच्यामुळे मिळालं आहे. जेव्हा तो इतका भीक मागत होता की करा, मी ह्याव करेन, मी त्याव करेन, मी लगेच जाईन, आत्ता जाईन, आणि मी आत्ता भाष्टीला जाऊन तुम्हाला तिकडची होम टूर देईन वगैरे, विच वॉज अननेसेसरी. म्हणजे याची काही गरजच नव्हती. कारण कोणाला बघायचं आहे, कोणाला ते भाष्टीचं हे ते तू बघून तू केलं आहेस, आणि तेच बघून तू त्या मुलीला हेरलंयस, आयत खाऊ घर जावई, तेच बनण्याचं तुझं स्वप्न होतं, आणि तेच सगळं बघून ते सगळं काहीतरी ते तुझ्या डोळ्यामध्ये ते आखे तेरी चोंदिया गई आहे, तुझ्या आईची चोंदिया गई, आणि म्हणून तुम्ही लोकांनी ते तिकडे सगळं काही तो फार्स रचला आणि फसली ती मुलगी चाबोली. पण अगेन मी तर हेच म्हणेन की ते वो भी कोई कमीची नसणार आहे, ती डेफिनेटली ती पण पोची हुई चीज होगी, जीने बरोबर असं हेरलेला आहे, असा युजलेस क्रीचर की जो युजलेस आहे, त्याच्यामुळे तिच्या तालावर नाचत राहील आयुष्यभर.
आणि तिला नाचवता येईल. कारण जो कोणीतरी असा सेल्फ मेड असता आणि हुशार असता आणि स्वतःचं काहीतरी असतं ना स्वबळावर करणारा, तर मग असे लोक नाही ना एवढं असं म्हणजे चाटुगिरी केली नसती, पुढे मागे करणार नाहीत. कारण ते त्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे, त्यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. त्याच्यामुळे ह्यासारख्या मुली पण बरोबर असं ह्याच्यासारखेच मुलं निवडतात आणि ज्याचं त्याला म्हणजे हिला जे हवं आहे ते त्याच्याकडनं मिळालंय, त्याला जे हवं आहे ते तिच्याकडनं मिळालेलं आहे. सो हा दुसऱ्यांना ढाचे द्यायचा की मी तुम्हाला लगेचच दाखवेन आणि कोणाला पाहिजे तर बघा, सांगा, लवकरच करा, माझे सबस्क्रायबर्स करा. आणि आत्ता झाले तर तू ते करणं तर दूरच, म्हणजे ती होम टूर वगैरे देणं तर दूरचीच गोष्ट, तू साधं ते न्यूज तुझ्या व्ह्युअर्स बरोबर शेअर पण नाही केलीस. आता मारे सांगतोय खूप मोठा की तुम्ही, आणि म्हणजे हे तर एकदम नॉनसेन्स आहे. याचं बोलणं म्हणजे इतकं फालतू असतं ना की आता तुम्ही पण आईस्क्रीम वागा आणि तुम्ही पण खा, असंच तुमच्या फॅमिलीसोबत आपलं हे सेलिब्रेट करा आणि आपलं हे, आणि तुम्ही मला कधी असं भेटाल ना तर तुम्ही मला भेटलात वगैरे रस्त्यात तर माझ्याबरोबर असेल ना ते प्ले बटन तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. काही काय नॉनसेन्स, काही बोलायचं. अशा माणसाचे जेव्हा असं काहीतरी होतं ना, म्हणजे काही माइलस्टोन अचीव होतं ना, असं वाटतं की दगड उचलून म्हणजे असं माइलस्टोन असतो ना, माइलस्टोन तो तिकडून असा उकरावा आणि त्याच्या डोक्यात घालावा असं वाटतं. कसला मंद माणूस आहे यार, काय बोलत असतो येड्यासारखा. म्हणजे तू शेअर नाही केलं, काय नाही, इतक्या लेट शेअर करतोय, तुला लाज नाही वाटत? आणि त्यांना सांगतो, लोकांना सांगतो, कशाला. लास्ट टाइम पण असंच काहीतरी फालतूगिरी बोलला होता की असंच काहीतरी झालेलं आहे याचा आणि ह्याचा हनीमून झाला की काय झालं काय माहिती नाही, काय भरोसा नाही याचा, काही सेलिब्रेट करायला सांगतो. आता तुम्ही अशी चहा प्या सगळ्यांनी आणि माझ्याकडून पाहिजे तर मी तुम्हाला असं समजा की मी दिलेत पैसे, असं समजा एक 10-10 रुपयाचं प्या, असं काही बडबडत असतो. मग आज ह्याचं हे अचीव झालं तर तुम्ही पण आईस्क्रीम खा, तुम्ही पण असं पार्टी करा, आपले हे झाले ते झाले. अरे कधीचं झाले, शिळी बातमी देतो, लाज वाटली पाहिजे. ते सेलिब्रेशनचं तर दुसरीच गोष्ट. तू फक्त ना त्या दिवशी सांगितलं असतं एक काहीतरी आणि सगळ्यामध्ये ना कमवायचं असतं. त्याच्यामुळे ह्या लोकांना असं काही कम्युनिटी टाकणं किंवा काहीतरी असं छोटंसं असं काहीतरी क्लिप टाकून ती न्यूज शेअर करणं हा प्रकार माहितीच नाही आहे. कारण एवढी मोठी न्यूज आहे तर मग त्याच्यावरती खूप व्ह्यूज येणार, तर मग का ती फोडायची? मग असं ती फोडायची नाही, मग ती एकदम लेट पाहिजे तर शेअर करायची आणि ज्यांच्यामुळे झालंय ना त्यांनाच येडा बनवत राहायचं, त्यांच्याकडनंच आणि उकळायचं. आता का नाही विचारत आहे? देणार होता ना, जा ना मग आत्ताच्या आत्ता जा भाष्टीला आणि दे, होम टूर दे. आता काय ते सगळं विषयच विसरलाय आणि दुसरंच काहीतरी. आता आम्ही तुम्हाला आमची अजून बरंच काय बाकी आहे. आता लव्ह स्टोरी सांगणार आहे आणि हिची ओळख देणार आहे, म्हणजे ही काय आहे, किती शिकली आहे, काय करते, जॉब करते नाही करते, हा सगळे प्रश्न आहेत. तर ते सगळं, तर त्या सगळ्या गोष्टी आता तर मी काहीच नाही शेअर करत आहे, काहीच नाही. अजून खूप आहे, खूप कॉन्टेंट आहे, खूप येणार आहे. अरे खूप येणार आहे म्हणजे कधी? आधीचं पायलअप झालंय ते आधी क्लिअर कर, नंतर मग पुढचं अजून खूप येणार आहे. म्हणजे फक्त ढाचे द्यायचे. अशा लोकांना ना मुळात मला असं वाटतं ह्यांच्या आयुष्यात इंटरेस्टच न घेतलेला बरं आहे. म्हणजे ह्यांच्या ह्याच्यात जायचंच नाही. काय करायचंय? हे तुमची खिल्ली उडवतोय अक्षरशः. तो कळत कसं नाही लोकांना की मी तुम्हाला हे पण दाखवणार आहे, ते पण दाखवणार आहे आणि थांबा. म्हणजे त्याने तुम्हाला ग्रांटेड घेतलेलं आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, तर तुम्हाला असं आता मी नुसतं असं गाजर दाखवणार आहे तुम्हाला, दाखवणार आहे, लवकरच येणार आहे, अजून खूप येणार आहे म्हणून तुम्हाला तंगवून धरतोय तो. असा म्हणजे इतका नीच आणि इतका आतल्या गाठीचा माणूस आहे. भोली सूरत पे न जाओ. कुठल्या ह्याच्यात नाही येतो माहिती ना कोणाचा भाऊ आहे. तसंच आहे, हे सगळी खाण तशी माती आणि घाण आहे या लोकांची. आणि ते चाबोलीचं पण म्हणते ना मी, नाबोलीचं, तर ते पण म्हणजे चॅप्टर बघा आता कशावरून. कारण आधी कसं असं, तुम्ही मला आवडलं असेल तुम्हाला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं काहीतरी आवाज काढायची, अशी नाटकं करायची, काय ते असं चिरकलेला आवाज. आणि मग ती बोलतच नाही, ती कॅमेरा शाय आहे आणि मग तिला चोरून असा व्हिडिओ. आता ती माझ्याकडे बघते कारण मी तिला कॅमेरामध्ये घेतला. नको प्लीज नको, असं वगैरे काय नाटकं करायची. आणि आता ती बाई व्लॉगिंग करते, आणि ते सुद्धा एकदम प्रो व्लॉगर. आणि आता तो आवाज पण असा, आता नको, नंतर नको,
आता नाही, असं नको करू, आणि तिथे मला, आणि मी खूप खुश आहे, खूप छान वाटतंय, आणि त्याला प्रेम द्या, खूप असंच प्रेम द्या, लाईक करा. असं नाही, आता एकदम असा खणखणीत आवाज फुटलाय. म्हणजे किती ते, म्हणजे अक्षरशः तू आम्हाला नकोस दाखवूस, आम्ही तर म्हणजे शॉक आहे, आम्हाला काही फरक नाही पडत आहे. पण तू विचार कर की जर तिने इतकं खोटं नाटक केलं आणि इतकं खोटं, आणि ती ड्रास्टिक म्हणजे रातोरात चेंज झाली आहे, तर भाई तेरे को बहुत ही ना गंदावाला माल मिला है, समझ रहा है क्या तू? बहुत ही गंदावाला. तेरा कट्टा आहे तेरा. तुला माहिती पण नसेल काय आहे आणि काय नाही. आपला नाचतोय माठी, चाबली चाबली माझी चाबली चाबली. ते सगळं सगळं म्हणजे ए टू झेड कॉपी त्या भावाचं करतो. अक्कल नावाची गोष्ट नाही आहे, मूर्ख माणूस. म्हणजे जसं तो कसा, त्याची बायको असं शाय होती, आणि मग कॅमेरा शाय, आणि म्हणजे चिवचं कसं, आणि मग तिचं एकदम ट्रान्झिशन झालं, आणि आता ती करते, आणि ते सतत असं बोलत असतो. मग ते नावामध्ये पण मग माझ्या आधी ती आहे, आणि म्हणून मग आमचं नाव असं, आणि आम्ही कसं बायकांना सन्मान देतो, हे ते वगैरे. आणि प्लीज मला ना त्या वहिनीबद्दल, आता त्या चिंकूबद्दल काही बोलायचं नाही. माझं डे 1 पासूनच हे होतं की त्या चिंकूवर पण तुम्ही काही तरस खाऊ नका, जो तो आपल्या कर्माचा असतो. तिला खरंच खटकत असताना तर ती बोलली असती. आपण डोकं फोडून काही उपयोग नाही आहे, शेवटी हे असंच होणार होतं. तर त्या टॉपिकवर येते मी नंतर. पण आता विषय हा होता की ती चियांका कसं, ती चिव कसं, की मग तिचं असं, आणि पण आपण तिला बघितलं तरी आहे की बाबा ती जॉब करायची, किंवा जे पण काही असेल, अर्धा वेळ घरातच होती म्हणा, पण थोडंफार काहीतरी होतं. आणि ती पहिल्यापासनं त्या व्हिडिओजमध्ये वगैरे एवढ्या प्रमाणात नव्हती. म्हणजे ती स्लोली आलेली आहे, आत्ता ती फुल फ्लेजेडली इन्वॉल्व्ह होते. बट हिचं म्हणजे एकदमच काय नाटकं इतक्या लवकर नाही बाबा. म्हणजे इतकं याला घाई झालेली दाखवायचं की बघा आता ती कसं व्लॉगिंग करते आणि कशी ती शाय होती, तर तुझं नाही मानू शकत आम्ही. त्या भावाने केलं म्हणून लगेच हा पण ते नाव पण त्या प्ले बटनवर तसंच घालून घेतले. काय नाही म्हणजे कशाला, तिचं काय आहे, तिचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, जस्ट बिकॉज आता तुमचं लग्न झाल्यानंतर ते प्ले बटन आलं म्हणून. बट देन म्हणजे मग मला असं वाटतं की ही तर व्ह्युअर्स बरोबरची प्रतारणा आहे ना, की व्ह्युअर्सना तुम्ही कन्सिडरच केलं नाही. अगेन नावाचा प्रश्न नाही आहे, पण जर तू तुझ्या बायकोला काहीही नसताना, तिचं काहीही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन नसताना तिचं नाव घालू शकतो, तर तू न्यूज साधी ऑन टाईम तुझ्या व्ह्युअर्स बरोबर शेअर नाही करू शकत. हां, मे बी ॲडव्हान्समध्ये तिचं नाव टाकून घेतलं आहे, कारण आता तिच्यावरच कमवायचे आहेत, तिला दाखवूनच कमवायचे आहेत. कारण ह्या भाडखाव लोकांची ही लाईनच ही आहे ना, बायकांना दाखवा, मग पोरांना दाखवा, हेच आहे. हे म्हणजे कर्तृत्व शून्य आहेत. हे लोक काहीच करू शकत नाही, स्वतःच्या जीवावर एक नंबरचे निठल्ले आहेत. त्यामुळे हीच कमवायची लाईन आहे, ही बीवी दिखाओ, बच्चा दिखाओ, पैसे कमाव. त्यामुळे ते तिला ऑलरेडी आधीच तिला लावण्यासाठी आता काय ते काम धंद्याला, त्यामुळे आधीच तिचं नाव वगैरे टाकून घेतलेलं आहे. सो ह्या लोकांना ना एक लायकीत ठेवण्याचा, किंवा ह्यांना ना जास्त उडू न देण्याचा ना, कारण असे लोकांना उडाले, किंवा असे लोक जास्त ह्या लोकांना जर मिळत गेलं ना, तर मला असं वाटतं की आपणच चुकीचा पायंडा पाडतोय. आपणच एक काहीतरी चुकीची गोष्ट आपण त्याला हातभार लावतोय. सो त्यांना ना तेवढंच ठेवा जेवढं ते डिझर्व करतात. आणि जर अशी फालतूगिरी करत असतील ना, जर ते अजिबातच त्याच्यासाठी ग्रेटफुल नसतील, अजिबातच त्यांना त्याचं महत्त्व नसेल कळत त्यांच्या व्ह्युअर्सचं वगैरे, तर व्ह्युअर्सनेच अशांना त्यांची लायकी दाखवणं हे खूप खूप जरुरी आहे. आणि ते घराचा तर बाप रे काय अवतार, आणि काय म्हणजे मोठे ढाचे देत आहेत. त्याच्यात अर्ध्या गोष्टी तर म्हणजे ते सगळं सासरहूनच आलेलं आहेत. सगळे इलेक्ट्रॉनिक आयटम त्याच्याकडे फुल ऑन सासरहून आलेले आहेत. म्हणून तो पटापट आता काहीतरी असं ते दाखवण्यात बिझी आहे, सगळं शो ऑफ बाजी चाललेली आहे त्याची. आणि स्वतः जे काही थोडंफार करतोय त्याच्यासाठी मग एकदम आरामात असं चाललंय. आणि इतकंही म्हणजे तो फ्लॅटला काही त्या अर्थच नाही आहे. काय ते किचन, आणि तुम्ही बघितलं सिलेंडर ओट्यावर ठेवलंय. म्हणजे अक्षरशः सिलेंडर ठेवण्याची पण जागा नाही आहे बाबा तिथे. सिलेंडर ओट्यावर कोण ठेवतं, ते सुद्धा गॅसच्या शेजारी. हॉरिबल. अँड अबाउट दॅट
पक्क्याकडे तर काही कॉन्टेंटच उरलेला नाही आहे. तो काहीतरी शहाणपणा करायला जातो आणि शिव्या खातो. त्यामुळे आता दुसरं काय दाखवायचं तर मग काही कुस्ती बिस्ती काहीही चाललेलं आहे. आणि चिऊला तर मला असं वाटतं की तिला आता माझ्या रोस्टिंगची गरज राहिलेलीच नाही आहे. कारण तिचं खरंच तिला ट्रोल करणारा, मी तर रोस्ट करते पण तिला ट्रोल करणारा, ॲक्च्युली ट्रोल करणारा तर तिच्या घरातच आहे. म्हणजे तो म्हणजे तिचा स्वतःचा नवरा. म्हणजे आडून आडून तिला इतकं काय काय बोलतो की बस रे बस. म्हणजे आळशी काय आणि ते शरीरावरनं काय आणि काय काय सगळं स्वतःच बोलून आता मोकळा झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला बोलायला वेगळं काही राहिलेलंच नाही आहे. जेव्हा ती काम करत होती, काम इन द सेन्स ती ऑफिसला जात होती आणि कमवत होती, तर तिला एक वेगळा मान होता आणि वेगळं त्याच्या बोलण्यामध्ये वगैरे तिच्याबद्दलचं एक वेगळं तिचं स्टेटस होतं. तिला आता स्वतःला पण ते जाणवत असेल, पण सांगेल कोणाला. आळशी वगैरे आता म्हणजे वाटेल ते बोलणं चाललेलं आहे. आणि ते आहे पण तशीच. आता काहीतरी डॉक्टरकडे वगैरे जाऊन आलेली आणि मग चिप्या तिला सांगत होता की आराम कर आणि डाएट वगैरे बाजूला ठेव आणि डाएट नको करूस, मस्त खा पी आणि राहा. भाभी को ठीक नाही आहे, भाभी को ठीक नाही आहे. तर भाभीला ठीक नसायला काय झालं आहे? म्हणजे असं ना कधी कधी आपण आराम केला शरीराला ना, अति आरामाने पण असं म्हणजे शरीर एकदम हे होऊन जातं, काय म्हणतात त्याला, असं आपण म्हणतो ना, असं गंज लागतो. तर तसं मला वाटतं चिवच्या बाबतीत झालेलं आहे. आणि राहिला प्रश्न खाण्यापिण्याचा, तर मला आता काय बोलावं या लोकांना ना. म्हणजे नंतर बोलतात की तुम्ही बॉडी शेम करता, तुम्ही हे करता ते करता. अरे नाही आहे मित्रांनो, असं नाही आहे. म्हणजे तुम्ही माझे मित्र, तुम्ही आहात माझे मित्र, हे DBS नाही मित्र. पण म्हणजे मी सांगते की असं नाही आहे की आम्ही असं तुम्हाला तुमच्यावर टिप्पणी करतो किंवा असं जाड्या बायका. मी कितीतरी वेळेला बोललेली आहे की मला फरक नाही पडत कोण जाड आहे, कोण बारीक आहे, कोण जो तो आपल्या आपल्या ह्याच्याने, जो आपल्या ह्याच्याने सगळेजण सुंदर आहेत. पण मला अशा लोकांचं हे पडतं की जे तुम्ही लोक काहीतरी असा एक स्टिरियोटाईप सेट करायला जाताय, तुम्ही असं एक अझम्पशन क्रिएट करताय, तुम्ही सुंदरतेची व्याख्या लोकांच्या डोक्यात असं काहीतरी घालायला बघताय की हे असंच असलं पाहिजे, बारीक आणि असं काय सुडोल बांधा वगैरे असेल तरच म्हणजे ते फिट असणं असतं, तरच ते चांगलं दिसणं असतं, फ्लॉलेस स्किन पाहिजे, छान हेअर पाहिजे, चांगले लांब काळे घने बाल पाहिजे, असं वगैरे. हे तुम्ही ब्रँड प्रमोशनच्या नावाखाली तुम्ही घाण पसरवताय. आणि जेव्हा तुम्हाला लोक त्याच्यावरती क्वेश्चन करतात की तुम्ही स्वतः तर ते तुमच्यामध्ये ते काहीच फरक पडलेला दिसत नाही आहे, तेव्हा मात्र मग तुम्हाला ते झोंबतं आणि मग तुम्ही लोकांना असं सांगता की नाही असं स्वतःला बघा. आणि मग कुठून त्या सगळं काही धमक्या, हिचं स्वतःचं बघ, ही स्वतःचं तोंड दाखवत नाही, हे नाही ते नाही. अरे पण मी तुमच्यासारखा धंदा तर नाही लावला ना इथे. मी लोकांना हे तर नाही सांगत आहे ना की तुम्ही असंच वापरा, असंच राहा, असंच दिसा, असंच हेच प्रोडक्ट घ्या आणि असंच तुम्हाला असं छान दिसलंच पाहिजे, तुम्हाला बारीक असलंच पाहिजे. तुम्ही सांगताय म्हणून तुम्हाला बोललं जातंय. माझा प्रश्न कुठून आला? म्हणजे मी हे चिवचं तर नाही, म्हणजे हे एंटायर DBSचंच सांगते. आणि हे जे आजकाल म्हणजे मावसाडणे वगैरे जे लावलं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे दुसऱ्यांना खेचायचं, दुसऱ्यांना बोलायचं. नॉट ओन्ली मी, जनरल व्ह्युअर्सना पण बोललं जातं की तुम्ही काय अप्सरा आहे का, तुम्ही काय हे आहे का ते आहे का. पण तुमचे व्ह्युअर्स पण कुठे जाऊन त्यांनी तर नाही सांगितलं आहे ना की बाबा मला पहा आणि फुलं वाहा म्हणून. पण तुमची ती जबरदस्ती असते की तुम्हाला छान बोललंच गेलं पाहिजे. तर हा अट्टाहास का? आणि काहीच नाही तर तुम्ही काही बोलूच नका, तर तोही अट्टाहास का? कारण तुम्ही आम्हाला तुम्ही स्वतःला आमच्यावर थोपताय. आम्हाला तुम्ही जबरदस्ती तुम्हाला बघावं लागतंय. तुम्ही जे काही आहे ते प्रोडक्ट, आता त्याच्यावर तुम्ही म्हणाल की नका बघू, तुम्हाला नाही. अरे पण तुम्ही येता ना, थोबाड उचकटून समोर येता, तर काय करायचं? किती काही केलं तरी, परत नॉट इंटरेस्टेड केलं तरी येतातच कुठून तरी. हे एकटीचा प्रश्न नाही, असे कितीतरी लोक आहेत जिथे तुम्हाला जबरदस्ती लोकांना सहन करावं लागतंय. तर लोकांना सांगण्यापेक्षा तुम्हीच व्हॅनिश व्हा ना, नाहीतर मग जे आहे ते चालू द्या. मग त्याच्यामध्ये मग आता मला बरं नाही आहे आणि मी खाल्लं पाहिजे. तुला कोणी सांगितलं नको खाऊ म्हणून? खा, गीळ, तुला फरक नाही पडला पाहिजे. जर तू इतकी स्वतः समाधानी आणि स्वतःच्या ह्याच्यामध्ये जर तू इतकी सेल्फ कॉन्फिडेंट आहात ना तुम्ही लोक इन जनरलच, तर मग तुम्हाला कोणाला दाखवायचं आहे? तुम्हाला व्हॅलिडेशन नको आहे ना. मग जे स्वतःच्या शरीराला लागतं, जे स्वतःसाठी चांगलं आहे ते करा. कोणाला दाखवण्यासाठी काहीही करू नका.
आणि उगाचच डाएट हे ते, त्या खाजीचं पण तेच झालं. कुठे ते डाएटचं वगैरे आम्हाला काय सांगताय तुम्ही, तुम्हाला बरं नाही आहे आणि तुम्हाला असलं काहीतरी हेल्थ इश्यूज आहेत आणि हे आहे ते आहे. प्रश्नच कुठे येतो. आम्ही तुम्हाला थोडी सांगितलंय डाएट करायला, तुम्हीच सगळीकडे बोंबा बोंब करता, आम्ही डाएट करतोय, आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय. त्याच्यामध्ये पण तुम्हाला कोणाला तरी प्रमोट करायचं असतं. मग ते डायटिशियन आहे, मग ती न्यूट्रिशनिस्ट आहे, मग माझं हे, मग ती सिरीज काढायची, ते कॉन्टेंटसाठी तुम्ही सगळं करता आणि मग त्यातनं तुम्ही आजारी पडताय किंवा तुम्हालाच ते सूट होत नाही आहे आणि तुमच्यावर टस्से मस्त काही फरक पडत नाही आहे, तुमच्या जिभेवर ताबा नाही आहे. पण मग ते खोटं दामटवायचं कसं, मग दुसऱ्यांवर डाफरायचं, बस हाच एक मार्ग उरलेला आहे तुमच्याजवळ. किती नॉनसेन्स आहे ना हे सगळं, किती खोटेपणा, किती ते असं भिनलेलं आहे. कसं होणार तुमचं? कसं तुम्ही एक्सपेक्ट करता की तुमच्या बाबतीत काही चांगलं होईल? होऊच नाही शकत. इतकं खोट्याने भरलेलं आहे ना, इतकं लोकांना फसवलेलं आहे ना, कसं काय एक्सपेक्ट करू शकता? कर्मा बिलीवर आहात ना तुम्ही सगळेच्या सगळे DBS. आणि राहिला प्रश्न आरामाचा, तर आराम अजून काय बाई तू आराम करणार? आता ह्याच्यावर पण खूप याला दुखेल, पण अगेन आम्ही नाही बघायला आलो तुझ्याकडे कपडे फोल्ड करायला बाई आहे की नाही आहे, ते तू स्वतः दाखवलेलं आहेस. मग फ्लॉन्ट करा आणि मग जे काही आहे ते मग तेव्हा विचार करायचा की ह्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात, किंवा ह्याच्यावर पण आपल्याला दोन्ही बाजूचे गोष्टी किंवा दोन्ही बाजूची मतं आपल्यापर्यंत येणार आहेत. सो आराम हराम आहे. उलट मी तर म्हणेन की काहीतरी काम कर आणि जरा मेहनत घे, तर कदाचित फरक पडेल. तुला आराम हराम झालेला आहे. सो पक्याकडे हे काही कॉन्टेंट नाही आहे, सगळं ट्रॅप झालेलं आहे, असंच माती खात असतो. तर त्यामुळे मग काय आता या रेसलर बायकोबरोबर कुस्त्या आणि काही फालतूगिरी काही दाखवत बसायचं आणि काही नाही तर मग लोकांना कसं, म्हणजे आमचं कसं, आता मी जो आधी पॉईंट मांडला तसं की आमची फॅमिली आहे, आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही कोण होतात बोलणारे, म्हणून यांच्यामध्ये काही बोलायचंच नाही. चांगलं बोलणारे पण तसलेच आहेत, हे यांचे फॅमिली मेंबर्स आहेत शेवटी. हे ही एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. त्याच्यामुळे तो चिंकू असू दे, नाही तर त्याचा तो भाऊ असू दे, का कोण पण असू दे, ते नाही. आणि सगळीकडे पैसा दाबला ना की पोपटासारखे बोलतात लोक, फिरतात. ही रियालिटी आहे. त्याच्यामुळे ते पण त्याच लायकीचे आहेत. ते तिला अक्षरशः, म्हणजे तिला कामवाली जरी तिच्या तोंडावर बोलला ना की आई बापाला पोसायला तिला आणली आहे, तरी ती चिंकू ऐकून घेईल. ते तिला त्याची लाज नाही वाटत, तिला त्याचा काही फरक नाही पडत. त्या लोकांना ते तसलेच आहे, त्यांची मेंटॅलिटी तसली आहे. तर आपण आपल्या जीवाला लावून नाही घ्यायचा, आपण नाही खूप स्ट्रेस घ्यायचा. ती तिची लाईफ बघून घेईल, तिला काय करायचं ते. जाऊ दे, विषय संपला त्या चिंकूचा आपल्यासाठी, गेली उडत. रादर तो आमच्यासाठी कधी विषयच नव्हता, आम्हाला काही फरकच पडत नव्हता. तिला काही करा तुम्ही, तिचं भांडे घासवा तिच्याकडनं, नाहीतर आणि 4 जणांची धुणी धुवा, आम्हाला काही घेणं देणंच नाही आहे तुमच्या कोणाशी. आणि हा पॉईंट प्रूव्ह करायला हा चक्क एका दिवसासाठी, म्हणजे काही नाही. आता व्ह्यूज पडतायत हे आता नवीन, म्हणजे या लोकांनी फॅमिली ड्रामा सुरू केलेला आहे. जसं की आता बघतोच आहे ना आपण भामटीचं, काय मस्त तिचं असं दाखवून कमवणं चाललंय. तसंच मग काय नाही तर मग हे असंच करायचं. ह्यांनी बरोबर न ओळखलेली आहे, त्याला माहिती आहे की आता ते चिंकूचा टॉपिक किंवा असं काहीतरी क्लॅरिफिकेशनचा, बाकी बघा असं 15-15, 16-16 हजार, मॅक्स टू मॅक्स 20,000वर अडकलेला माणूस 80-90 लाख व्ह्यूजमध्ये जातो. कशाला एवढा खर्च करून तो एक दिवसासाठी गेला? कारण त्याला माहिती आहे तिथे गेल्यावरती हे आपल्याला व्ह्यूज येणार आहे. पडलेलं एका महिन्याची कमाई, आता काय जो हफ्ता भरायचा आहे त्यामुळे. आणि आता स्पेशली या लोकांनी ही घरं वगैरे काय केली आहे ना, तर हे लोक असंच करून तुमची दुखरी ओळखलेली आहे तीच दाबून आपल्या घराचे हप्ते फेडणार आहे तुमच्याकडनं. त्यामुळे तुम्हाला आता उलटा गेम करायचा आहे. आणि काय करायचं आहे ते मी वारंवार सांगितलेलंच आहे. याच्यामुळे किसी को नाही अपनी कमजोरी पता नाही लगने देने का रे बाबा. नाही तर मग हे असेच उडत राहणार आणि तुमच्या नाकावर टिचून तुम्हालाच उलटं बोलत राहणार, हे लक्षात घ्या. आणि आता ते रिंकू चिंकू पिंकूचा विषय सोडा, चिंकूच्या बैलाला ढोल. हे दया दाखवण्याच्या लायकीचे लोक नाही आहेत. तुमच्यासारख्या हळव्या लोकांना ना थोडं रियालिटी समजायला वेळ लागेल, पण मी तुम्हाला वेळोवेळी ती दाखवत राहीन. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचे दोन्ही पॉडकास्ट आवडतील आणि तुम्ही एन्जॉय कराल. सो सी यू
इन टुमॉरोज पॉडकास्ट वीकेंडचा वार. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय बाय. मासलामा. एन्जॉय युअर वीकेंड.